सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त आज सगळे या भव्य अशा शामियान्यामध्ये आपण जमलेलो आहोत। विद्यापीठाचा हा वर्धापन दिन अनेक दृष्टींनी महत्त्वाचा असतो आणि तो संस्मरणीय देखील होतो। त्यामध्ये आपण अनेक पुरस्कारांचं वितरण करतो की जे महाविद्यालय आणि संस्था पातळीवरचे असतात। अनेकांच्या स्मृतिप्रित्यर्थ महत्त्वाचे पुरस्कार हे प्राचार्यांना, संस्थांना आणि व्यक्तींना देण्यात येतात। आणि त्याचप्रमाणे आपल्या या वर्धापन दिनाचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असे की आज आपण जीवनसाधना गौरव पुरस्कारानं समाजातल्या त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अतिशय महान अशा व्यक्तींना आपण गौरव या ठिकाणी करतो। आणि हे जीवनसाधना गौरव पुरस्कार हे आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असतात। मंडपामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आगमन होतं आहे। त्यांच्याबरोबर माननीय कुलगुरू यांच्यासह अन्य आपले सर्व मान्यवर, आपले जीवनसाधना गौरव पुरस्कार विजेते या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। आपण टाळ्याच्या गजरामध्ये या सर्व मान्यवरांचं स्वागत करूयात। नमस्कार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं 66व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यासाठी मी आनंद देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे। कार्यक्रमाची सुरुवात ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना आणि त्यानंतर लगेचच विद्यापीठ गीतानं होते आहे।
श्रोते हो, आपल्या आजच्या या 66व्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार, वित्त नियोजन आणि वनेमंत्री महाराष्ट्र राज्य. त्यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होऊन आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोरचं बटन हे दाबावं आणि दीपप्रज्वलन करून या वर्धापन दिन कार्यक्रमाचं उद्घाटन करावं. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रास्ताविक मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. विद्यापीठाच्या 66व्या वर्धापन दिनाच्या निमित्त आपला सर्वांना आणि विद्यापीठातील सर्व संलग्न महाविद्यालय, संस्था, डिपार्टमेंट्स ह्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक ह्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि याला अवधी झालेला आहे, साधारणतः 1 तास उशीर झालेला आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. काही गोष्टी कंट्रोलच्या पलीकडे असतात आणि आपला कार्यक्रम कधीही उशिरा सुरू होत नाही, परंतु यावेळेला थोडासा अवधी झाला. याबद्दल आपली सगळ्यांची क्षमा. मला माहीत आहे ह्या सभामंडपामध्ये फार मोठ्या व्यक्ती उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांना 1 तास बसून राहणं तर मला त्याच्याविषयी अत्यंत खंत आहे. परंतु आजच्या ह्या समारंभासाठी उपस्थित असलेले आपले प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब, ह्या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे प्रमुख पाहुणे श्रीमंत शाहू महाराज साहेब, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापीठाचे अधिकारी, रजिस्ट्रार नरेंद्र कडू, BCD डायरेक्टर डॉक्टर VB गायकवाड. आज ज्या लोकांना आपण जीवनसाधना गौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत त्यामध्ये आदरणीय श्री डॉक्टर अनिल दवचट, आदरणीय श्री दिलीप प्रभावळकर साहेब, डॉक्टर निलिमा मिश्रा, सिंधुताई पाटील ते आत्ताच थोड्या वेळात इथे येतील, यशवंतराव मनोहर साहेब, त्याच्यानंतर संचेती साहेब, आणि ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू समोर बसलेले आदरणीय डॉक्टर राम टाकावले, डॉक्टर निगवेकर, डॉक्टर MG टाकावले, डॉक्टर PD पाटील ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बरेचसे प्रतिष्ठित मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व अभ्यास मंडळ, अधिकार मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य, सगळे प्राचार्य, सगळे प्राध्यापक, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपणा सगळ्यांना विद्यापीठाच्या 66व्या दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. विद्यापीठाच्या जीवनामध्ये वर्धापन दिन हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा असतो आणि आजचा हा जो सोहळा आहे तो एका विशिष्ट वातावरणामध्ये किंवा विशिष्ट बदलाच्या नंतर आपण साजरा करत आहोत. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की ह्या वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामविस्तार झालेला आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा प्रकारे आपल्या नावाचा विस्तार झालेला आहे. आणि मला आनंद आहे की जसं सगळ्या अधिकार मंडळांनी
एकमताने हा ठराव पास केलेला होता आणि विधानसभेमध्ये तो ठराव पारित करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी फार मोठा पुढाकार घेतलेला होता आणि ते आज ह्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे नामविस्ताराच्या नंतरचा पहिला वर्धापन दिवस आपण साजरा करत आहोत आणि त्या ठिकाणी ते स्वतः उपस्थित आहेत, याबद्दल त्यांचे विशेष आभार. गेल्या 1 वर्षाचा जर आढावा घ्यायचा झाला, वेळ फार कमी आहे म्हणून मी आत्ता फार जास्त बोलणार नाही आहे. फार थोडक्या 3-4 मिनिटामध्ये मी माझं भाषण संपवणार आहोत. मला बरंच काही बोलायचं होतं. विद्यापीठाने जे महत्त्वाचे निर्णय शिक्षणाचं पुढचं धोरण लक्षात घेऊन ते घेतलेले आहेत त्याच्याविषयी थोडासा उल्लेख करतो. क्रेडिट सिस्टम हे नॅशनल लेवलवरती चर्चा आलेला विषय आहे आणि आपल्याला माहीत आहे आणि मला सांगताना परत एकदा आनंद होत आहे की विभागाच्या लेवलवरती क्रेडिट सिस्टम गेल्या 12-13 वर्षापासून आपण अत्यंत यशस्वीपणे राबवलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असल्याच्या नंतर गेल्या वर्षापासून आपण क्रेडिट सिस्टम, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम महाविद्यालयामध्ये PGच्या लेवलवरती घेऊन गेलेलो आहेत आणि त्या ठिकाणीसुद्धा आपण ती यशस्वी प्रकारे राबवलेली आहे. आत्ता ही क्रेडिट सिस्टम आपल्याला अंडरग्रॅज्युएटच्या लेवलवरती घेऊन जायची आहे आणि ते एक मोठं आव्हान आहे. ग्रेडिंग सिस्टम 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम आपण विद्यापीठामध्ये आधीच राबवलेली आहे, परंतु आत्ता नॅशनल पॉलिसीचा भाग म्हणून 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम आपल्याला इंट्रोड्यूस करायची आहे आणि येणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून आपण युनिफॉर्मली सगळ्याच कोर्सेससाठी 7 पॉईंट ग्रेडिंग सिस्टम हे अंमलात आणणार आहोत. त्याच्यानंतर सेमिस्टर सिस्टम जे आहे ती बऱ्याचशा विद्याशाखेमध्ये आपण ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेली आहे, परंतु ज्या विद्याशाखेमध्ये सेमिस्टर सिस्टम नाही आहेत अशा सगळ्या विद्याशाखेमध्ये येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून आपण सेमिस्टर सिस्टम लागू करणार आहोत आणि हे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे पावलं आहेत. एक अत्यंत महत्त्वाचा इनिशिएटिव्ह आपण तो घेतला ह्या वर्षामध्ये म्हणजे की स्किल्स रिलेटेड कोर्सेस स्टार्ट करण्याच्या कारण रोजगाराचा मुद्दा हा नेहमीच राज्याच्या लेवलवरती आणि राष्ट्राच्या लेवलवरती घेतला जातो आणि विद्यार्थ्यांना मूलभूत विषयाच्या सोबत स्किल्स रिलेटेड ज्ञान असणं आवश्यक आहे आणि त्याचं महत्त्व समजून आपण ह्या वर्षापासून स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नॅशनल स्किल डेव्हलपमेंटच्या कॉर्पोरेशनच्या सहाय्याने आपण हा स्किल्स बेस्ड कोर्सेस इंडस्ट्रीच्या मदतीने ऑलरेडी स्टार्ट केलेले आहेत. विद्यापीठाचं एक मेन जे एम आहे की संशोधनाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाला पुढे घेऊन जाणं आणि जेव्हा जेव्हा रँकिंगचा मुद्दा येतो आणि खऱ्या अर्थानं जर विद्यापीठाची रँकिंग जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर मग संशोधनाला योग्य महत्त्व हे द्यायलाच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बरेचसे इनिशिएटिव्ह घेतलेत आणि ते घेत आहोतसुद्धा. विद्यापीठाने सेंट्रल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटीचा कॉन्सेप्ट आणला आणि आज आपली सेंट्रल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी जी आपण केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे दॅट इज ती जगातल्या बेस्ट फॅसिलिटीच्या सोबत कम्पेरेबल आहेत. आज मला ह्याच ठिकाणी सांगताना आनंद होत आहे की ही फॅसिलिटी नुसतेच आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक वापरत नाही तर पुण्यातील सगळ्या ज्या नॅशनल लॅबॉरेटरीज आहेत तिथले शास्त्रज्ञसुद्धा आपली फॅसिलिटी वापरतात, इंडस्ट्रीचे लोकसुद्धा आपली फॅसिलिटीज वापरतात. येणाऱ्या 2 महिनेपर्यंत ती फॅसिलिटी कम्प्लिटली बुक झालेली आहे. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चरचं महत्त्व आहे. तर रिसर्चच्या संदर्भामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू केलेली आहे. महाविद्यालयामध्ये असेल किंवा विभागाच्या मध्ये असेल QIPचा जो कॉन्सेप्ट आपण काही वर्षापूर्वी आणलेला आहे त्या कॉन्सेप्टने फार मोठा बदल घडून आणलेला आहे. महाविद्यालयाच्यामध्ये संशोधनाचं कल्चर निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आणि चांगले प्रोजेक्ट निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, चांगले पेपर बाहेर येण्याच्या दृष्टिकोनातून आणि चांगले पेटंट बाहेर येण्याच्या दृष्टिकोनातून हा जो आपला क्वालिटी इम्प्रूव्हमेंट प्रोग्राम आहे तो अत्यंत परिणामकारक ठरलेला आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की आज महाविद्यालयातून नुसतेच पेपर्स येत नाही तर पेटंटसुद्धा चांगल्या क्वालिटीचे यायला लागलेले आहेत. ह्या QIPची जी बजेटरी प्रोव्हिजन जी आत्तापर्यंत आपली 12 कोटी होती ती ह्यावर्षी वाढवून 17-18 कोटीवरती आपण घेऊन गेलेलो आहोत. महाविद्यालयाच्यामध्ये स्टार कॉलेजेस कितीतरी आहेत.
कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स हे सुद्धा आहे, परंतु सांगताना मला आनंद होतोय की ह्या वेळेला आपलं प्रवराचं कॉलेज हे कॉलेज विथ एक्सलन्ससुद्धा डिक्लेअर झालेलं आहे. तर ही जी आपली आपण जी प्रगती केलेली आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ती अत्यंत उल्लेखनीय आहे. 9 कॉलेजेसला व्होकेशनल कोर्सेस UGC कडून मिळालेले आहेत. त्याच्यासोबत कम्युनिटी कॉलेजसुद्धा 5 आपल्याला मिळालेले आहेत. CIFचा कॉन्सेप्ट आपण नुसतंच विद्यापीठाच्या पातळीवर राबवत नाही, तर तो आपण विद्यापीठाच्या सबसेंटरमध्ये सुद्धा आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण कारवाईला सुरुवात केली आहे. नाशिक, नगर आणि बारामती ह्या 3 ठिकाणी विद्यापीठाच्या बाहेर आपण हे घेऊन गेलेलो आहोत. तर ह्या सगळ्याचा फार मोठा संशोधनाच्या दृष्टिकोनातून ते अत्यंत परिणामकारक ठरणार आहे. आपल्याला जर खऱ्या अर्थाने विद्यापीठाला पहिल्या 200मध्ये जर आणायचं आहे तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अत्यंत आवश्यक आहे. संशोधना आणि शिक्षणासाठी जर तुमच्याकडे पाहिजे तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर तुम्ही कम्पीट करू शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनपॉवर ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि मला आनंद आहे की आमच्या मॅनेजमेंट काउन्सिलने विद्यापीठामध्ये ज्या परिसरामध्ये विभागामध्ये किती प्राध्यापक आहे याचा रिव्ह्यू घ्यायचं ठरवलं आणि ज्या ज्या विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे त्या ठिकाणी मुबलक म्हणजे पाहिजे तेवढ्या संख्येनं प्राध्यापक उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. विद्यापीठ जर आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जायचं असेल तर स्किल्स, जॉब ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु फंडामेंटल सब्जेक्ट्स किंवा नॉलेज क्रिएशन अत्यंत आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने जर आपल्याला विद्यापीठाला जर भविष्यात जर कशावरती अवलंबून असेल तर ते विद्यापीठ हायएस्ट क्वालिटीचं नॉलेज जनरेट करते किंवा नाही याच्यावरती अवलंबून आहे. जॉब सिकर्स क्रिएट करण्यापेक्षा जॉब प्रोव्हायडर्स आपल्याला तयार करायचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आपल्याला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागणार आहे. उद्यासाठी, ह्या देशासाठी, ह्या समाजासाठी थॉट लीडर्स आपल्याला निर्माण करायचे आहेत आणि ते खऱ्या अर्थाने आपल्यासमोर आव्हान आहे. थॉट लीडर जर आपल्याला निर्माण करायचे असेल तर एक इंटेलेक्च्युअल कॅपिटल आपल्याला निर्माण करायचं आहे. इंटेलेक्च्युअल कॅपिटल जर आपण निर्माण केलं तर त्याच्यापासून तुम्हाला फायनान्शियल कॅपिटल निर्माण करता येईल आणि म्हणून क्वालिटीवरती आपल्याला भर देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्याच्या सगळ्या आमच्या 10-11 फॅकल्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे थॉट लीडर्स निर्माण करावे लागतील आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी मिळून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि मला खात्री आहे की माझे सगळे जे सहकारी आहेत, विद्यार्थी असेल, प्राध्यापक असेल, कर्मचारी असेल, अधिकारी असेल, ह्या सगळ्यांसाठी ते स्वतःला वाहून घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. सोशल सेक्टरमध्ये विद्यापीठाने फार मोठे धोरणं आखलेले आहेत. 1-2 मला फक्त या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की विद्यार्थिनी आरोग्य प्रोग्राम हा आपल्या विद्यापीठानं गेल्या 6 महिन्यापासून इंट्रोड्यूस केलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत विद्यापीठाच्या परिसरातील परिसर म्हणजे नुसतं कॅम्पस नाही पण सगळे 3 जिल्ह्यामध्ये साधारणतः 3.5-4 लाख मुलींचं पूर्णपणे हेल्थ चेकअप आपण करून घ्यायचं ठरवलं. ती प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यांचं हेल्थ चेकअपच नुसतं करत नाही तर त्यांचं हेल्थ कार्ड आपण तयार करून त्यांच्या पॅरेंट्सकडे, महाविद्यालयाकडे आणि विद्यापीठाकडे ते राहणार आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं जे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी काउन्सिलिंगच नाही तर मेडिकल हेल्पसुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. संपूर्ण कॅम्पस हा वायफाय केलेला आहे आणि बरेचसे आणखी इनिशिएटिव्ह आहेत ज्याच्याविषयी आता मला बोलायला वेळ नाही आहे. परत एकदा मी आपल्याला सगळ्यांचं, आमच्या सगळ्या इथे बसलेल्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना आजच्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांनी त्यांच्या छोट्याशा प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाच्या प्रगतीतली ठळक वैशिष्ट्य आपल्यासमोर मांडली. यानंतर विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक डॉक्टर विश्वास गायकवाड यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचा परिचय करून द्यावा. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि अर्थ नियोजन व वनमंत्री हा कार्यभार सांभाळणारे नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचा मी परिचय करून देतो. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष, संघाच्या कार्यकर्त्यांशी एकरूप होणारे नेते श्री सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. उच्च विद्या विभूषित सुधीरजी यांनी MCOM, LLB, MPhil, DBM, BJ
इत्यादी पदव्या संपादन केलेल्या आहेत. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि सार्वजनिक जीवनाला आरंभ केला. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले. यानंतर लवकरच म्हणजे 1981मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपचे चिटणीस झाले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. आता चंद्रपूरच्या लोकांच्या समस्या सोडवणे हेच आपले ध्येय मानून त्यांनी तेथील अनेक सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांचे चंद्रपूरचे सहयोगी असे म्हणतात की सतत लोकांच्या संपर्कात असणारा व कामामध्ये स्वतःला झुकून देणारा हा एकमेव नेता आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे सतत 4 वेळा राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सुधीरजी 1995मध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. यावेळी त्यांनी 55,000चे विक्रमी मताधिक्य मिळविले होते. लगोलग ते भाजप सेनेच्या युती सरकारमध्ये पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री देखील झाले. विधिमंडळाचे 1998 सालचे उत्कृष्ट वक्त्याला दिले जाणारे पारितोषिकसुद्धा त्यांना मिळालेले आहे. याखेरीज समाजातील अंध अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा GL नार्देकर स्मृती पुरस्कार सुधीरजी यांना मिळालेला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी असलेले गोंडवन विद्यापीठ उभे करण्यात श्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा वाटा आहे. साल 2009 पासून एप्रिल 2000पर्यंत ते महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्षही राहून गेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत जे विशेष प्रकल्प त्यांनी राबवले ते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक चंद्रपूर या संस्थेचे अध्यक्ष. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन या वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेले आहे. सन 1999मध्ये या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर शहरात निःशुल्क सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचा उपक्रम सुरू केला. चंद्रपूर शहरात वाचनालय संस्थेची अद्ययावत वास्तूत 5,000पेक्षा जास्त ग्रंथसंपदा असलेले ग्रंथसमृद्ध वाचनालय वाचकांच्या सेवेत रुजू केले. या इमारतीत सामाजिक अर्थसहाय्याच्या व संजय गांधी निराधार योजना व गरीब गरजूसाठींच्या जीवनदायी आरोग्य योजना या योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळावी, त्याचा सहज लाभ घेता यावा यासाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र जनतेच्या सेवेत रुजू. गरीब व गरजू मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीने माहिती व मार्गदर्शन केंद्र बल्लारपूर शहरातही जनतेच्या सेवेसाठी त्यांनी उपलब्ध करून दिले. संस्थेच्या माध्यमातून अपंग मार्गदर्शन मेळावे, बचत गट, महिलांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन त्यांनी वेळोवेळी केलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पायाने अपंग असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर 3 चाकी सायकलीचे वितरण त्यांनी केलेले आहे. संस्थेच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन, त्या माध्यमातून रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस, मूल, चिचपल्ली, धाबा येथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध आणि नव्याने 9 रुग्णवाहिन्यांना त्यांनी मंजुरी दिलेली आहे. संस्थेतर्फे अपंगासाठीच्या योजनांची माहिती देणारी आधार अपंगाचा आधार गाथा, तसेच संजय गांधी निराधार योजना, तसेच जीवनदायी आरोग्य योजना आदी योजनांची माहिती देणारी प्रकाश वंचितासाठी या पुस्तकाचे प्रकाशन झालेले आहे. त्यांच्या कारकिर्दीत झालेली जी विशेष उपलब्धी आहे ती नागपूर विद्यापीठाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अमरावती विद्यापीठाला वैराग्यमूर्ती गाडगेबाबांचे नाव देण्याच्या संसदीय संघर्षाला यश त्यांनी प्राप्त करून दिलं. 1995च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जर आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करू शकलो नाही तर पुन्हा निवडणूक लढणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन त्यासाठी केलेल्या संघर्षाला 1999मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करून त्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले. उपेक्षित मतंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग आयोग स्थापन करण्यास राज्य सरकारला त्यांनी भाग पाडले. आयोगाने शासनाला केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याची सध्या कार्यवाही सुरू आहे. विधानसभेच्या माध्यमातून सतत संसदीय संघर्ष करून सन 2000मध्ये राज्य सरकारला रोजगार व स्वयंरोजगाराचे धोरण जाहीर करण्यास त्यांनी भाग पाडले. 1 जानेवारी 1998 रोजी राज्यात स्वतंत्र खनिज विकास
मंत्रालय सुरू करण्यास राज्य सरकारला भाग पडले. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र मार्कंडेश्वर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्य यांच्याकडून स्थानिक विकास निधीतून निधी मिळण्यासाठी नियोजन विभागाकडून विशेष परिपत्रक काढून त्या माध्यमातून निधी मागून या परिसरात रस्ते, विद्युत व्यवस्था, पाणी पुरवठा योजना, शौचालय, धर्मशाळा बांधकाम आदी विकास कामांची पूर्तता त्यांनी केली. विशेष बाब म्हणून करण्यात आलेला राज्यातला हा पहिला यशस्वी प्रयत्न ठरला. चंद्रपूर, गडचिरोली या 2 जिल्ह्यासाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी केलेल्या संसदीय संघर्षाला त्यांना यश प्राप्त झाले आणि गोंडवाना विद्यापीठ जनतेच्या सेवेत रुजू केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मासा कन्नमवार यांचे भव्य स्मारक मूल जिल्हा चंद्रपूर येथे उभारण्यासाठी शासनाची मंजुरी मिळवण्यात यश. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली विधवा महिलांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात त्यांना यश प्राप्त झाले. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या परिरक्षण अनुदानामध्ये विद्यमान अनुदानाच्या 50% वाढ करण्याचा निर्णय घेण्यास राज्य सरकारला भाग पाडले. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा विद्यापीठाच्या वतीने हार्दिक स्वागत. थँक्यू. धन्यवाद. डॉक्टर विश्वास गायकवाड यांनी केलेल्या दीर्घ अशा परिचयातनं केवढं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे हे आपल्याला समजलं. मी माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यापीठाच्या वतीनं नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करावा. आजच्या आपल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर हेही आज आवर्जून उपस्थित आहेत. मी माननीय प्राचार्य डॉक्टर मनोहर चासकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा परिचय करून द्यावा. आजचे विशेष अतिथी माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर यांचा मी परिचय करून देत आहेत. श्री श्रीमंत शाहू छत्रपती महाराज कोल्हापूर हे श्री शिवाजी छत्रपती महाराज यांचे वंशज, राजश्री शाहू छत्रपती महाराज यांचे पणतू आणि मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज कोल्हापूर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म 7 जानेवारी 1948 रोजी मुंबई येथे झाला. बंगलोर येथील बिशप्स कॉटन स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर इंदोर येथील ख्रिश्चन कॉलेजमधून 1967 साली इतिहास, अर्थशास्त्र आणि इंग्रजी साहित्यामधून पदवी संपादन केली. विविध खेळ, त्यातही फुटबॉल आणि कुस्ती यामध्ये त्यांना विशेष रुची आहे. फ्रँकफुर्ट जर्मनी येथील फुटबॉल विश्वचषका दरम्यान झालेल्या जर्मन दौऱ्यावेळी श्री शाहू छत्रपती महाराज यांना स्टुटगार्ट येथील मेबॅक आणि मर्सिडीज यांच्यातर्फे विशेष अतिथी म्हणून गौरवण्यात आले. श्री शाहू छत्रपती महाराज यांना पर्यावरण, शेती आणि प्राणी यांची विशेष आवड आहे. या व्यतिरिक्त शिकार, घोडेस्वारी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हेही छंद ते जोपासताना दिसून येतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या निमित्ताने त्यांनी केनिया, टांझानिया यासारख्या विविध देशांना भेटी दिल्या आहेत. तसेच त्यांना वाचनाची प्रचंड आवड असून स्वतःचे असे कित्येक हजार पुस्तकांचे ग्रंथालय आहे. श्री शाहू छत्रपती महाराज यांनी कोल्हापूर शहराचा अत्याधुनिक विकास करण्याचा संकल्प केला आहे. कोल्हापूर शहर हे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळखले जावे यासाठी ते कायमच आग्रही राहिल्याचे दिसून येते. याचाच भाग म्हणून त्यांनी नोव्हेंबर 2011 महाराणी यज्ञस्वामी महाराणी समवेत आणि छत्रपती शाहू महाविद्यालयातील प्रतिनिधी मंडळासमवेत सिंगापूर शहराचा दौरा केला. तेथील स्वच्छता, निसर्ग संवर्धन, नागरिकांमधील शिस्त या सर्वांमधून प्रेरणा घेऊन येथील सरकार आणि लोकांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा ही त्यांची आग्रही भूमिका आहे. श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या अनेकांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
वर्षानुवर्षे त्यांनी ते जपले आहेत. गेल्या 60 वर्षापासून कौटुंबिक मैत्रीचे संबंध असलेले डॉक्टर ॲड्रीन मेयर, प्रोफेसर इमिटस, लंडन युनिव्हर्सिटी यांच्या आग्रहानंतर त्यांनी ऑगस्ट 2012मध्ये इंग्लंडला भेट दिली. तसेच डॉक्टर ॲड्रीन मेयर हे सुद्धा नेहमीच भारतात येतात. सप्टेंबर 2014मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि गव्हर्नमेंट म्युनिसिपल स्कूल यासारख्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. श्री शाहू छत्रपती महाराज आपल्या वडिलांचा कैलासवासी शहाजी छत्रपती महाराज यांचा शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याचा वारसा समर्थ पुढे नेताना दिसून येतात. ते अनेक शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आहेत. अशा पाहुण्यांचं या विद्यापीठामध्ये मनापासून सर्वांच्या वतीनं मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर चासकर. मी आदरणीय कुलगुरूंना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा सत्कार करावा. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक वर्धापन दिन विशेषांक आपण दरवर्षी प्रकाशित करतो. या 66व्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिनाच्या निमित्तानं या विशेषांकाचं प्रकाशन आज आपण करत आहोत. कार्यकारी संपादक डॉक्टर धनंजय लोखंडे मी यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि माननीय श्री सुधीर मुनगंटीवार यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या वर्धापन दिनाच्या विशेष अंकाचं त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करावं. आपल्या मुद्रणालयातील व्यवस्थापक श्री दत्तात्रय कोटे आणि त्यांचे सहकारी आणि प्रूफ रीडर श्री मद पाठक यांचाही महत्त्वपूर्ण योगदान या विशेषांकाच्या निर्मितीमध्ये झालेलं आहे. वा वर्धापन दिन विशेषांक. धन्यवाद सर. यानंतर काही पुरस्कार आणि पारितोषिकांच्या वितरणाला आता आपण सुरुवात करणार आहोत. मी प्रारंभी माननीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे यांना अशी विनंती करणार आहे की त्यांच्या शुभ हस्ते काही पुरस्कार त्यांनी प्रदान करावेत. सुरुवातीला कैलासवासी प्राचार्य VK जोग पुरस्कार 2014 आणि 15 आणि तो जातो आहे प्राध्यापक P प्रदीप कुमार, वातावरण आणि अवकाशशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. कैलासवासी प्राचार्य VK जोग पुरस्कार श्री P प्रदीप कुमार. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर अविनाश कुंभार, रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. मी पुरस्कारार्थींना अशी विनंती करेन की कृपया मी त्यांचं नाव घेतल्यानंतर कृपया आपण सर्व मंचावर लवकरात लवकर यावं आणि आपले पुरस्कार स्वीकारावेत. डॉक्टर अविनाश कुंभार, रसायनशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. यानंतर प्राध्यापक GB कुलकर्णी अवॉर्ड फॉर द बेस्ट टीचर इन कॉमर्स 2014-15, प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र विश्वनाथ गीते, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. डॉक्टर मच्छिंद्र विश्वनाथ गीते. कैलासवासी डॉक्टर सौ सुहासिनी लद्दू पारितोषिक MPhil मराठीसाठी कुमारी प्रज्ञा सुधाकर भोसले. प्राध्यापक PV सुखात्मे शिष्यवृत्ती 2015 कुमारी दिशा घोरपडे, आरोग्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. त्याचप्रमाणे कुमारी अमिनथा जयंत, आरोग्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. प्राध्यापक PV सुखात्मे शिष्यवृत्ती कुमारी दिशा घोरपडे आणि कुमारी अमिनथा जयंत. निरंतर शिक्षण, ज्ञानविस्तार कार्यक्रम, जीवन कौशल्य कार्यक्रम या क्षेत्रातल्या प्रशंसनीय कार्याबद्दल जगन्नाथ राठी पारितोषिक देण्याची आपली योजना आहे. श्री जगन्नाथ राठी चॅरिटेबल ट्रस्ट पुणे
यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या वतीनं या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व्यक्ती पातळी आणि संस्था पातळी अशी 2 पारितोषिकं दिली जातात. सन 2014-15 या वर्षीची पारितोषिकं आहेत. संस्था पातळीवरचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध पुणे आणि व्यक्ती पातळीवर डॉक्टर जयश्री उपाध्ये आबिदा इनामदार कला विज्ञान आणि वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय कॅम्प पुणे. जगन्नाथ हराठी पारितोषिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध आणि व्यक्ती पातळीवर डॉक्टर जयश्री उपाध्ये आबिदा इनामदार कला विज्ञान आणि वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय पुणे. यानंतर जिल्हा पातळीवर जागर जाणीवांचं अभियान पुरस्काराचं वितरण आपण करणार आहोत. त्याच्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं बाबूरावजी घोलप महाविद्यालय पुणे आणि त्याचप्रमाणे भारतीय जैन संघटनेचं कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे. जिल्हा पातळीवर जागर जाणीवांचा अभियान पुरस्कार. यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या विशेषांकाचं प्रकाशन आपण करणार आहोत. मी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते चेतना या विशेषांकाचं प्रसारण करावं. विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीनं या अंकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चेतना विशेषांक. यानंतरचे पुरस्कार माननीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी त्यांच्या शुभ हस्ते प्रदान करावेत अशी मी त्यांना विनंती करणार आहे. सुरुवातीला राज्यस्तरीय आविष्कार 2014चे पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला आविष्कार समन्वयक महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉक्टर विश्वास गायकवाड, डॉक्टर रवींद्र जायभाय विशेष कार्यकारी अधिकारी, डॉक्टर मोहन वामन संघप्रमुख, जयश्री गटकुळ आणि डॉक्टर शंकर लाचरे. यंदा आपल्याला या आविष्कारमध्ये आपली नेतृत्व प्रगती असते जनरल चॅम्पियनशिप आपल्याला मिळालेली आहे. टाळ्या वाजवून आपण मनापासून स्वागत करूया. यानंतर आविष्कारमधील विजेत्यांना देखील आपण पुरस्कार देणार आहोत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभ हस्ते. त्यामध्ये मानव्य विद्या भाषा ललित कला या विद्याशाखेतील प्रथम क्रमांक संदीप आरोटे आणि द्वितीय क्रमांक शमिका खटावकर. मानव्य विद्या भाषा ललित कला प्रथम क्रमांक संदीप आरोटे आणि द्वितीय क्रमांक शमिका खटावकर.
यानंतर वाणिज्य व्यवस्थापन विधी विद्याशाखेतला प्रथम क्रमांक रती चंद्रा आणि द्वितीय क्रमांक आनंद कोल्हारकर.